नमस्कार, मी ज्ञानेश्वर म्हात्रे. आज आम्ही दरवर्षीप्रमाणे सालानाप्रमाणे एकविरेला चालले आहोत. पूर्ण गँग आहे बघा, 30 गँग आहे. एक दिनेश पाटील मागे आहे, तो ट्रेनला येणार आहे, बघू येतो का. पण आम्ही आता सकाळपासून व्हिडिओ बनवले, जरा मला झोप आली होती, मला झोपून घेतला आणि टर्न आले. मी तुम्हाला दाखवतो. तर बघा एंट्री होत आहे आणि इकडे मागे कोणतरी. गर्दी तेवढी वाटत नाही बघून. नाही आता पुढे गेल्यावर समजल. बघूया, तुम्हाला गड दाखवते. आई एकविरेला बघा, दरवर्षी आम्ही इकडे येतो. बघा बालेमामाने आम्हाला इकडे कटआउट लावलेले आहे तिकडे, आणि आम्ही त्यांचंच पत्र घेऊन आल्या. सगळे टोलनाके माफ झालेले आहेत आम्हाला. हे बा जाम थकले आम्ही, सगळ्यांचे पुरं आहो. कसं वाटतं जय, थकले का? यो तुझा काय प्रॉब्लेम आहे रे? चला आता आल्या जवळच आहे, जास्त लांब नाही. गडावर एंट्री मारले आता मी आले आहो. घाम बघून समजला असेल किती गरमी इकडे. बघ चिप्पाला बघ काम करा उठले. चिपा घाम जाम उठले बघ, तुला करा घाम उठले दाखव. गर्दी कालच्या मनातच कमीच असेल, कारण आम्ही आजच आले आहो. बघा मंदिर, आम्ही बघतो दर्शन मिळतंय का. चिपा दर्शन भेटेल का आपल्याला? फुल गर्दी आहे बघा. तेव्हा तिथून लाईन आली आहे. 3-4 तास नक्की लागतील. बघू आम्ही बाहेरूनच मुख्य दर्शन करण्याची इच्छा आहे सालाबाद प्रमाणे. बघा गर्दी वरती कमीच आहे तशी. इथं आरामात बसली चिपा. एक गाणी होते चल आईचा उठ. हे लवकर घे, एक गाणी होते ना. केवला मच्छिंद्र एक गाणी सांगू थांबा. ज्ञानेश्वर म्हात्रे गडावरती देवीच्या सेवा देताना खूप चांगलं वाटतंय. केव्हापासून या लोकांना ध्यान नव्हता. आता मी तिथे गेलो साफसफाई करायला, तर त्यांना आता दिसला, तेव्हा त्यावेळी बघ माणसं इथं पाठवली. बघ इथं साफसफाई बघा. इथे केव्हापासून किती घाण होती. मी झाडू घेतली ना, आता लगे इथं बघा साफसफाई झाली. बघा काहीच नाही. मी दारू घेतली ना, त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिसला, त्यावेळी येऊन पूर्ण साफसफाई करून गेलो. बघा म्हणजे आपण काहीतरी, ते बघा अजून चालूच आहे. काहीतरी चांगला करा, सुरुवात करायची, पुढे चांगलाच होत. खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे मुख दर्शन आम्ही घेतो. एक जण मुख दर्शन घेऊन निघतो. गर्दी जास्त असल्यामुळे रोहिदास म्हात्रे दर्शन घेताना स्वयं. हे बघा कसं मंदिर सजवले. कसा वाटला गडावर येऊन? गडावर आल्यावर एक वेगळंच वातावरण असतं, मन प्रसन्न होतं. त्यामुळे आम्ही दरवर्षी इथे येतो. आई माऊलीचा होतं. आई माऊली. रोहिदास तुला कसा वाटला आज गडावर येऊन? कसा वाटला? खूप छान. दरवर्षी येतो, प्रत्येक वर्षी आम्ही एन्जॉय करत येतो ना. या वर्षी खूप मजा आली आम्हाला. वरती याला दर्शन व्यवस्थित झाला आमचा. आई माऊलीचा उदो. आणि इकडे बघा व्हिडिओ मी ब्लॉग साठी काढतो, झेंडा घेऊन. आई माऊलीचा. थोडा इथं फोटो सेशन चालू आहे झेंडा घेऊन. मी पण काढला आता. या परिसरात गर्दी थोडी कमी आहे, वरती गर्दी कमीच आहे आज. हे बघा दरवर्षी आम्ही इथंच येतो. बघा आमची ही जागा आहे इथं. बघा कशी झाली आहे. हे बघा इकडे गाडी लावली. इथं बाजूला क्रिकेटचं मैदान पण आहे छोटासा. इकडे बघा सगळं आणले. फ्रीज पण आहे छोटा. हे बघा थर्मस. सगळी तयारी म्हणजे आताच आम्ही आल्या
चिपक बघत फाट्या गोला करायच्या मागे हे बघ इकडे आवाज देते सामानातून आणायला. हा ना जागा भारी पण आम्हाला खूप आवडली ही जागा. 3-4 वर्ष झाली इथंच येतो. कसं वाटलं ही जागा बघून? अजून तशीच आहे जागा, दरवर्षी थोडीशी डेव्हलप होते. यानं जागाचा आपण द्यायला लागतील. बघू शकता ही पीच पहिले मातीची होती, आता कॉन्क्रीटची बनवले. मस्त आपण खेळू पण शकता. इकडे बघा पहिले काय आणले. कपडे काढून दे माझे. आता आपण येताना 7 जण आलतो, पण आपला 8वा आजोबा बाकी होता. तर त्याला रावलं नाही, तो एकटं ट्रेन लायले इकडे. आजोबा ओढ आणि मित्रांची साथ हा कधी संपणार नाही. आता तो तयार झालेला आहे. आता ब्रँड तयार झाला. बघा आवाज येईल. तुला काय वाटला घरा रेल्वे? घरा रेल्वे तुला कसा वाटला आमच्या बद्दल? दोस्त माझ्या जोडीला नाही म्हणून रावलच नाही मला. डायरेक्ट निघून आलो आईच्या भेटीला ना मित्रांचे भेटीला बस साथीला. तो गाणे होते. तर चला आता आम्ही घरी जात आहोत. खूप मजा केली, खूप एन्जॉय केला. हा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप आभार आणि अशीच साथ पुढे पण द्या आमच्या ब्लॉगला. जय एकविरा मित्रांनो. चला बाय बाय.